तर मित्रांनो बघू शकता खूप जोराचा पाऊस होतोय इथे, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला जमत नाहीये. वातावरणामुळे इथे बघू शकता, तिथे ही सटकाळी जागा, तिथे तुम्ही सटकू शकतात मित्रांनो. खूप रस्ता खराब असल्यामुळे तुम्ही पाहू शकता तिथे चिखलच चिखल झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण फिरायला चाललो आहे आलालदरी. मी आहे सोनू चौरे आणि हा माझ्या सोबत आहे अजय चौरे. तर मित्रांनो, माझ्या समोर तुम्ही बघू शकतात, हा रस्ता इकडून असा या डाव्या साईडला वळतो आणि या रस्त्याने आपल्याला आता आलालदरीकडे जायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आलालदरीला जायला हाही रस्ता सोयीस्कर आहे, पण मित्रांनो या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला साईडला म्हणजे ह्या रस्त्याला तुम्ही आलालदरीला जाऊ शकता. मित्रांनो, मी तुम्हाला या धबधब्याचे विविध ठिकाणाहून असलेले अंतर सांगतो. मित्रांनो, तुम्ही जर साक्री तालुक्यातून येत असाल तर तुम्हाला हे अंतर साधारणतः 25 ते 30 किलोमीटर इतके अंतर लागेल. तसेच मित्रांनो, जर तुम्ही धुळे शहर येथून येत असाल तर तुम्हाला हा धबधबा साधारणतः 95 ते 100 किलोमीटर अंतर लागेल. व तसेच तुम्ही नवापूर नंदुरबार जिल्ह्यातून येत असाल तर हे अंतर तुम्हाला साधारणतः 35 ते 40 किलोमीटर इतके अंतर लागेल. मित्रांनो, आपल्याला तिथे आलालदरीला जाताना सुरसवाडे म्हणून नावाचं गाव लागेल. त्या गावातून आपल्याला जायला रस्ता मिळेल. मित्रांनो, इथे 2 रस्ते सुटतात, यापैकी आपल्याला समोर या रस्त्याला जायचं आहे. बघू शकता तिथे एक छोटीशी नदी आहे. या नदीला आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर सुरत येथून येत आहेत तर 140 किलोमीटर आणि नाशिक जिल्ह्यातून तुम्ही या धबधब्याला बघण्यासाठी येत असाल तर तुम्हाला हे ठिकाण साधारणतः 160 ते 170 किलोमीटर इतके अंतर लागेल. मित्रांनो, इथे ऊसाची लागवड केलेली असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकतात, ऊसाचे चांगले असे पीक घेतलेले आहे शेतकऱ्यांनी. मित्रांनो, इथे भाताची लावणी करण्यासाठी भाताचं वावर तयार करणं चालू आहे. मित्रांनो, रस्त्याने जाताना तुम्हाला धनेर हे गाव लागेल. तिथून तुम्हाला डावी साईडला वळायचं आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात धन्या रांबळीचं मंदिर. या रस्त्याने तुम्हाला सरळ इथून 2 किलोमीटर अंतरावरती आलालदरी लागेल. मित्रांनो, मी माझा धन्या रांबळी मंदिराचाही संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तो मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. याची तुम्ही लिंक माझ्या चॅनलवर बघू शकतात आणि याचा संपूर्ण व्हिडिओ असा मी एक्सप्लेन केलेला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात. मित्रांनो, आपण धन्या रांबळीचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे आलालदरीला जायला. इथे मंदिराचं काम चालू
असल्यामुळे इथे मंदिर बंद केलं आहे. तर आपण डायरेक्ट निघूया आलालदरीला जायला. चला मित्रांनो, मंदिराकडून आपण निघताच आपण तिकडे समोर बघू शकतात, हा जो रस्ता जातोय मित्रांनो, या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. हा रस्ता थेट आलालदरीकडे जातो. मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता तुम्ही आलालदरीचा रस्ता. तर आपल्याला ह्याच रस्त्याने इथे सरळ जायचं आहे. इथून 2 किलोमीटरच्या अंतरावरती डायरेक्ट तुम्हाला आलालदरी लागेल. तर भेटूया डायरेक्ट स्पॉटवर. जसं की मित्रांनो, आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथून 2 रस्ते फुटतात. यापैकी हा डावा साईड आणि इकडे उजवा साईड. तर आपल्याला उजव्या साईडला ह्या मार्गाने आलालदरीला जायचं आहे. तसेच तुम्हाला इथे मी पाटी दाखवू शकतो. या पाटीच्या सहाय्याने तुम्ही रस्ता शोधू शकता. तर फायनली मित्रांनो, आपण येऊन पोचलो आहोत आलालदरीला. ह्या इकडे तुम्हाला आलालदरी दिसेल तुम्हाला. आपल्याला ह्या रस्त्याने आता डायरेक्ट पाय जायचं आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे इथे मोठी गाडी शक्यतो तुम्ही टाळा. तुम्ही जर टू व्हीलरवर येत असाल तर तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकतात, परंतु पावसामुळे हा रस्ता खूप खराब असल्यामुळे तुम्ही मोठ्या गाडीवर येणं शक्यतो टाळा. हा ट्रेक मुख्य रस्त्यावरून किंवा गावातून धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्थात फक्त लांबून पाहण्यासाठी 5 ते 10 मिनिटं पायी चालावे लागते. तसेच मित्रांनो, हा धबधबा पाहण्यासाठी सकाळच्या वेळी जावे. धबधब्याच्या परिसरात मोबाईल नेटवर्क कमी असते आणि निर्जन भाग असल्याने संध्याकाळ होण्यापूर्वी परतणे सोयीचे ठरते. रस्ता खूपच खराब असल्यामुळे मित्रांनो, तुम्ही शक्यतो इथे चांगल्या प्रकारचे शूज वेअर करून घ्या. तर फायनली आपण येऊन पोचलो आहोत आलालदरीला. खूप रस्ता खराब असल्यामुळे तुम्ही पाहू शकता तिथे चिखल झालेला आहे. सकाळची भीती वाटते. मित्रांनो, बघू शकतात माझ्या समोर अतिशय सुंदर असा धबधबा वाहत आहे. मित्रांनो, जर तुम्ही या जागेला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मी प्रवासासाठी उपयुक्त टिप्स देतो. धबधब्यापाशी हॉटेल्स किंवा दुकाने उपलब्ध नसल्याने स्वतःचे जेवण आणि पिण्याचे पाणी सोबत असू द्या.
मित्रांनो, जस्ट आता पाऊस यायला लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता पावसामुळे मस्त असं धुकं वाढलेलं आहे. मित्रांनो, पाऊस आल्यामुळे आपला बराचसा स्पॉट फिरण्यासारखा राहून गेलेला आहे. आम्ही आता इथे साईडला येऊन थांबलेलो आहे. मित्रांनो, डोंगर दरीचा भाग असल्यामुळे इथे पाऊस भरपूर प्रमाणात पडतो. मित्रांनो, बेस्ट टाइम टू विजिट म्हटलं तर हे ठिकाण जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये बेस्ट असून या काळात धबधब्यांचा प्रवाह पूर्ण क्षमतेने सुरू असतो. मित्रांनो, आलालदरी धबधबा हा साक्री तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या आणि त्या ठिकाणच्या निसर्गरम्य भागात वसलेला धबधबा आहे. अशक्य सुंदर असं सह्याद्री. मित्रांनो, येथील निसर्ग सौंदर्य म्हणजे पावसाळ्यात आलालदरी मध्ये असलेले हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि 3 ते 4 लहान मोठे धबधबे पाहायला मिळतात. मित्रांनो, तसेच पावसाळ्यात वाहत असलेला धबधबा आणि येथील निसर्गरम्य मनमोहक दृश्य हे सर्व निसर्गप्रेमी आणि ट्रॅकरसाठी उत्तम ठिकाण आहे. तर मित्रांनो, बघू शकता खूप जोराचा पाऊस होतोय इथे, त्यामुळे आम्हाला व्हिडिओही काढायला जमत नाहीये.
मित्रांनो, जर तुम्ही हा धबधबा जवळून पाहण्यासाठी इच्छुक असाल आणि तेथे खाली उतरून पायवाटेमार्फत जाणार असाल तर त्या ठिकाणच्या काही पायवाटा घसरड्या असू शकतात, त्यामुळे योग्य शूज वापरावेत आणि काळजीपूर्वक चालावे. सोबत त्या ठिकाणचा स्थानिक गाईड देखील घ्या. खूप खराब वातावरणामुळे इथे बघू शकता, तिथे ही सटकाळी जागा, इथे तुम्ही सटकू शकतात मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? आणि मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील आंबळे गावाजवळ असलेला हा आलालदरी धबधबा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला तुमच्या कमेंट मार्फत नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त शेअर करा व तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओ मार्फत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा राम राम, नमस्ते, गुड बाय.